आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। नमस्कार, मी नवनाथ पेजाड, युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज दिनांक 30 रोजी आपण महावितरण कार्यालय तसेच जेएमडी ऑफिस यांच्या समोर आमरण उपोषणाची सुरुवात करत आहोत। त्यांना आपण 23 तारखेला निवेदन दिलं होतं। 23 तारखेपासून जेएमडी साहेबांनी किंवा चीफ इंजिनियर साहेबांनी उपोषण थांबवण्यासाठी किंवा काही भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची काही आम्हाला शाश्वती दिली नाही आणि त्यांनी काही प्रयत्न केले नाही। या गेंड्याच्या कातडीच्या लोकांच्या हातात असून सुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी उपोषण टाळण्याचा किंवा थांबवण्याची विनंती केली नाही किंवा काहीही प्रयत्न केला नाही। त्यामुळे आपण रीतसर आज त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसण्याचा आपण त्यांना अर्ज सादर केला आहे। आणि या उपोषणाचा आमचा एक हे आहे की 1.3 मध्ये ग्राहक जे आहे त्यांना अर्जंट काही काम करावं लागतात कंपन्यांचे। त्यांना मोठमोठ्या कंपन्याच्या ऑर्डर्स असतात, त्या ऑर्डर्स 15 ते 20 दिवसाच्या कालावधीत त्यांना एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डीपी साठी कालावधी देतात ते लोक। म्हणून गव्हर्नमेंटची एनएसटी योजनेची स्कीम नाकारून, कारण एनएसटी स्कीमला 3, 4, 5 महिने लागतात गव्हर्नमेंटच्या स्कीमला, तर 15 ते 20 दिवसात ट्रान्सफॉर्मर चालू व्हावा याकरिता लोक 10 लाख, 30 लाख, 50 लाख, 1-1 कोटी पर्यंत स्व खर्चाने, जे की रिफंडेबल सुद्धा मिळत नाही अशा असून लोक कर्ज काढून व्याजाने करून डीपी स्ट्रक्चर साठी आमच्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, आम्ही ठेकेदार, लायसन होल्डर ठेकेदार आम्हाला ते कामे देतात। परंतु इथले मुजोर अधिकारी हे सँक्शनिंग साठी विनाकारण त्रुटी काढतात, 4-4 महिने, 6-6 महिने विलंब करतात आणि अशा त्रुटी पण अशा बालिश प्रकारच्या असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट देणं हा गव्हर्नमेंटचा हे आहे, कार्य आहे, त्यांचं कर्तव्य आहे। मागेल त्याला लाईट यांनी दिली पाहिजे, परंतु अर्ज सादर करताना यांच्या डोळ्यामध्ये असं लालच आणि हव्यास येतो पैशाचा। हे पैशासाठी इतक्या बालिश हे काढतात, त्रुटी काढतात, ज्या की एखाद्या बँकेत आपण कर्ज काढायला गेल्यावर सुद्धा एवढा त्रास होत नाही, तेवढा इथं लाईन वीज मागण्यासाठी इतका त्रास देतात आणि त्या ग्राहकाला अप्रोच होतात, त्याच्याकडून कमी पैशाचा त्याला आमिष दाखवून त्याच्याकडून कामं करून घेतात। आता मी जेएमडी साहेबाला 4-5 सबूत सुद्धा दिलेले आहे की जे 4-4 महिने झाले त्यांना अजून मंजुऱ्या दिल्या नाही। आता 1.3 योजनेचा महावितरणाचा त्याच्यात असा फायदा आहे, महावितरणाला फुकट 1 रुपयाही खर्च न करता कोट्यवधी रुपयाची त्यांचा ऍसेट तयार होतो, त्यांची संपत्ती तयार होते। परंतु हे गेंड्याच्या कातडीचे व यांच्या तोंडाला रक्त लागलेले हे अधिकारी हे पैशासाठी ना महावितरण कंपनीचा विचार करीत, ना ग्राहकाचा विचार करीत, ना आमच्या विद्युत ठेकेदारांचा विचार करीत, हे फक्त यांची स्वतःची पोळी भाजण्यासाठीच मरमर। प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।